अच्छे अभिनेता हैं, कांचन जी का इतना बड़ा एक्सपीरियंस है, वैशाली जी जिनकी आवाज को हर कोई जानता है और एज अ म्यूजिक डायरेक्टर, एज अ लिरिसिस्ट भी हैं, वो आपने भी लिरिक्स लिखे हैं. ये इतना सारा एक्सपिरियन्स मिलकर जब साथ आता है तर त्या मॅडनेस बद्दल आम्हाला सांगा. मला असं वाटतं इट वॉज क्रेझी, कारण की कसं होतं ना, एकदा गोष्ट आपल्याला कळली की आपल्याला सारखं असं वाटतं की ठीक आहे, आता ह्यातला माझा पार्ट मी जास्तीत जास्त चांगला कसा करू शकते. त्याच्यात कांचन मॅम खूप सॉर्टेड होत्या, त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं त्यांना काय हवंय, आणि त्या खूप नॉन इंटरफिअरिंग डिरेक्टर आहेत. त्या खूप स्पेस देतात कलाकाराला काम करायला. त्यामुळे जेव्हा मी आणि सुबोध सीन वाचायचो तो आम्ही वर्क करायचो आणि मग आम्ही त्यांना करून दाखवायचो हे आमच्या डोक्यात असं काहीतरी आहे. अँड देन शी यूज्ड टू बी लाईक हा ये अच्छा आहे, मग ती एक वरून जो तडका असतो ना, हे असं पण आपण करूया आणि हे असं करूया तर हे कसं वाटतं. अँड देन शी यूज्ड टू कोरियोग्राफ द होल सीन, आणि मग दॅट्स हाऊ वी यूज्ड टू टेक इट फॉरवर्ड. पण मी ही गोष्ट खूप रिस्पेक्ट करते त्यांच्याबद्दल की त्या कलाकाराला खुलायला वाव देतात आणि दे ट्राय टू ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ अस. सो आय थिंक सुबोध आणि मी आमचे डिरेक्टर हॅट असे मस्त घरी कडी कुलपात ठेवून आलेलो, बिकॉज वी डिडंट वॉन्ट ते डिरेक्टरपणा अजिबात इंटरफिअर करायला. And you knew की you are in safe hands. Yes, आणि anyway too many cooks spoil it. So आम्ही completely totally ह्यांच्या हातात स्वाधीन केलेलं. So it's all her what you can see on the screen. Super. बेसिकली काय माहिती का, मला असं वाटतं की ह्या लोकांनी एवढं काम केलेलं आहे, दे आर एक्सपिरियन्स पीपल. आणि मला असं वाटतं की माझी जी संहिता आहे, जी माझी स्क्रिप्ट आहे, ती बाउंड स्क्रिप्ट मी कायम पहिल्यांदा देत असते. अँड आय रिअली वॉन्ट देम टू वर्क ऑन इट. So once they worked on it, they must have decided their own thread. So उसमें मेरा धागा मैं नहीं जोड़ना चाहती हूँ. Let them come out of with their own expressions. और वो जब अपने expression के साथ बाहर आ रहे हैं, तो सिर्फ जैसे इसने कहा कि तड़का देने वाली बात होती है, तो I just want कि छोटा सा एक कुछ क्रांति थोड़ा ऐसा बस इतना, और दैट वर्क लाइक एनीथिंग. एक सीन है जिसमें कि ये दिखाया गया है कि शी इज स्पीकिंग आउट, शी इज बीन डेड ड्रंक एंड शी इज स्पीकिंग आउट एवरीथिंग व्हाट इज देयर इन हर माइंड. या लाइक यू नो व्हाट, और वो गाना उसी ने चूज किया था. इट वाज नॉट रिटन इन द स्क्रिप्ट एंड दैट वाज रियली गुड ऑन क्रांति's पार्ट. कुठलं गाणं की गात असते दिल है छोटा सा. शी इज रिअली ब्रोकन, आणि ती एक अशी मुलगी जी फुल ऑफ लाईफ आहे, तिला कोणतरी इतकं हर्ट करतं तर ती कुठलं गाणं गाईल. आणि त्यांनी मला त्या फक्त एवढं मला, तू ह्या फांदीवर बसलीस झाडाच्या आणि तू इथे तुझी गात असते आणि ड्रंक. सो मी ते आपलं घेतलं आणि मग माझ्या जे इम्प्रॉम्प्टू तोंडात नाही काय एक्टिंग बट तभी जो वो गाना गाया था जिस ढंग से, वो थोड़ा सा झलक, बिकॉज देयर आर टू शेड्स ऑफ इट. सो आई वांट यू टू शो बोथ द शेड्स. अरे काय नाही, बिकॉज दैट वन शेड इज लाइक यू नो कि दैट शी इज टोटली ओपनिंग अप फ्रॉम हियर की नाही, मतलब बांध फुटतो ना आपल्या मनाचा. कधी कधी असं होतं आपल्या मनाचा एकदम बांध फुटून जातो आणि मग आपण त्या ह्याच्यामध्ये जातो, काय म्हणतात त्या ट्रान्समध्ये, आणि तसं गातो. सो दॅट शी वॉज सिंगिंग लाईक दिल है छोटासा छोटीसी आशा, ते वालं. सो तो बांध फुटणार. सॉरी आय हॅव टू लिव्ह. कुशलला बरं नाहीये, कोणी नाहीये, शाळेत बसून ठेवलंय म्हणून म्हटलं ना मला आज कोणीच नाहीये. 5 मिनिटात संपेल. नंतर मग आपलं आपण कंटिन्यू. आईला पाठवलंय. अच्छा. ओके. Yeah. So as a music director, okay, how was the experience? Okay. याआधी कंचनजीन बरोबर हिंदीत मराठीत याआधी कंचनजीन बरोबर दावत नावाच्या सिरियल साठी काम केलेलं ॲज अ संगीतकार. त्यानंतर त्यांचे जितकेही चित्रपट त्यांनी डिरेक्ट केलेत, आय थिंक ईच अँड एव्हरी फिल्म शी हॅज कॉल्ड मी ॲज अ सिंगर. या चित्रपटात एक गाणं आधी ठरलेलं करायचं. त्यांचा मला फोन आला की आपण एकच गाणं करशील का? म्हटलं वाय नॉट यार, एक काय दोन काय काम असतं. आणि फॉर मी ॲज अ न्यू म्युझिक डायरेक्टर एनी ऑपॉर्च्युनिटी इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी. अँड ॲज आय नो हर पर्सनली की त्यांच्या फिल्मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी त्यांच्या फिल्मच्या सब्जेक्टला विचार केलेला असतो त्याने. देर इज सम मिनिंग टू इट. विमेन ओरिएंटेड मूवी असते. कारण त्याच्या आधीचा जो पिक्चर होता त्याच्यामध्ये खूप सुंदर गाणी त्यांनी
मोकळा मला श्वास. दिलेली मोकळा श्वास Right. खूप सुंदर सब्जेक्ट होता. कारण काम आपण कशाबरोबर करतोय, कुठल्या डिरेक्टर बरोबर करतोय आणि त्याचा आउटपुट काय असणार आहे, हे जेव्हा खात्री असते ना तेव्हा त्या कामात मग झोकून द्यायला आवडतं. राईट. मी गेले त्यांच्याकडे, बेसिक गप्पा झाल्या आणि करता करता आम्ही त्या गाण्याच्या कामालाच लागलो, तिकडच्या तिकडेच. म्हटलं आता परत या, भेटा, आणि बाईला 4 दिवसात गाणं हवं होतं. अच्छा. घोड्यावर मग लगेच बसलेली. सुरुवात करूया. आमच्या भाषेत घोड्यावर बसलेली. मग म्हटलं आता लिरिसिस्ट शोधा रे, मग त्या कॉन्सेप्टचं गाणं आणा रे. त्यांनी खूप छान काही विचार त्यांचे लिहून ठेवलेले की व्हॉट Right. टाईप ऑफ सॉंग शी वॉन्ट. शी वॉज व्हेरी Right. क्लिअर अबाउट व्हॉट शी वॉन्ट्स. Right. दॅट्स हर प्लस पॉईंट. आणि मग आम्ही ते करेक्ट करत गेलो, करता करता गाणं लिहिलं गेलं आणि मग त्या गाण्याचा चेहरा मोहरा दिसायला लागला. राईट. अँड देन सूर्य झाकलाची निर्मिती झाली. शब्द आले, ट्यून बेसिक माझ्या डोक्यात फॉर्मॅट आलेलं काय असणार आहे, आणि मग एक खूप वेगळा आवाज या गाण्यासाठी हवा. मग जसराज जोशी याचं नाव समोर आलं आणि लगेच आय थिंक 4-5 दिवसात ट्रॅक बनवून जसराज गायला पण, आणि खूप सुंदर गायला. आणि परत मी हेच म्हणेन की जसराजचा आवाज आल्यामुळे त्या गाण्याचं जे गणित होतं ना, सी सिंगर मेक्स सो मच डिफरन्स टू अ सॉन्ग. Absolutely. I agree. हा, तर We have a singer in front of us. that was really a mean comment from Yeah, my why? end. Protecting the singer inside me. Okay. Yeah. चेहरा न राहिला मजला, सावली नसे साथीला, श्वास कोंडला सत्याचा, ग्रहण लागले सुखाला, सूर्य झाकला, सूर्य झाकला, सूर्य झाकला. सांगून किती सांगावे, अन काय द्यावे पुरावे, सत्य कोठडीत हे बंद, खोट्याला 100 गावे, उरलो मी एकला. सॉरी, उरलो मी एकला, 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 ग्रहण लागले सुखाला, सूर्य झाकला, सूर्य झाकला, सूर्य झाकला. क्या बात है. मग 2 वर्जन्स आहेत का गाण्याची? नाही म्हणजे नाही, 2 अजिबात नाहीये. वी शुड आय थिंक मूवी रिलीज झाल्यानंतर प्रेझेंटिंग सम थिंग्स कम फ्रॉम हिअर. नो, मला असं वाटलं. म्हणजे रेग्युलर माझा जो शो आहे दॅट्स अ हिंदी शो, आणि तो इव्हनिंग ड्राईव्ह टाइम शो आहे. म्हणजे हा रविवारी असतो, मसाला चहा एक्सक्लुझिव्ह 8 ते 10, विच इज ऑल्सो मुंबईज नंबर 1 मराठी शो. सो लेट्स डू अ सेगमेंट फॉर दी हिंदी शो, इव्हनिंग ड्राईव्ह टाइम शो. ऑल राईट. अँड त्या शो मध्ये एक सेगमेंट है वेर आई आस्क लिसनर्स कि इस शब्द को मराठी में क्या कहते हैं, राइट. एंड दैट सेगमेंट इज कॉल्ड आमची मुंबई, बिकॉज बहुत सारे लोग हैं जो मुंबई में सालों से रह रहे हैं, लेकिन देन दे यूज सब्स्टिट्यूट मराठी वर्ड्स, यू नो. तो आई वांट कि आज का सवाल आप पूछे क्रांति, हाँ, एंड दिस विल डू इन हिंदी बिकॉज दिस इज द रेगुलर हिंदी वाला शो. या आज मैं इसको शाम को यूज करने वाला हूँ 6 और 7 के बीच में. या तो आप अपना नाम बताएंगे पहले कि हाय मैं हूँ क्रांति रेडकर और बहुत जल्द मेरा सिनेमा आ रहा है, डेट के साथ बोल दीजिए. हाँ. एंड जैसा कि आप जानते हैं सब्जी मार्केट में, होलसेल सब्जी मार्केट में स्ट्राइक है, इस वजह से सब्जियां महंगी हो गई है. तो आज मेरा सवाल ये है कि बैंगन को मराठी में क्या कहते हैं. बैंगन यानी ब्रिंजॉल को मराठी में क्या कहते हैं. ठीक है. सो you'll first ask the question and then answer in your voice only. नमस्कार, मैं हूँ क्रांति रेडकर और आप मुझे सुन रहे हैं 92.7 बिग एफएम पर. मेरी फिल्म आ रही है किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी 15 जुलाई को, आप देखना मत भूलिएगा. और आज का मेरा सवाल है कि सब्जी मंडी में, होलसेल सब्जी मंडी में स्ट्राइक चल रही है. ओके, ये टंग ट्विस्टर है. वन मोर. The way you want it. Yeah. The way you want it. ओके, होलसेल या सब्जियां महंगी हो गई, आप तो जानती हैं स्ट्राइक की वजह से. ओके,
वेल आज का मेरा सवाल है कि सब्जियां महंगी हो गई है, स्ट्राइक चल रही है, तो मुंबई में आप सब सब्जियां लेने जाते हैं, ये सब्जी जो है ब्रिंजल यानी आप बैंगन को मराठी में क्या कहते हैं? सुपर। हाँ, तो सही जवाब है बैंगन को मराठी में कहते हैं वांगी। वांगी, यस। ओके, सो सही जवाब है बैंगन को मराठी में वांगी कहते हैं। ज्यादा हो तो वांगी और एक हो तो वांगा। Super. All right. Okay. Kanchan ji, it's a romantic comedy film, Yeah. and Subodh Bhave in such type of a role after Katyar, I Yeah. think, huh? Yeah. तर how was the overall experience याबद्दल आम्हाला सांगा. सुबोधनी माझ्याकडे सगळ्यात पहिली सुरुवात केली ती म्हणजे 1995 ला दामिनीमध्ये. Right. सो तेव्हा तो नवीन आलेला होता आणि ही वॉज व्हेरी डिफरंट. Right. म्हणजे त्याचा आत्ताचा अभिनय आणि तेव्हाचा अभिनय इसमें तो जमीन आसमान का फरक. या आय कुड रिअलाइज इट. बट इट्स ओके. या ऑफकोर्स ही हॅज इम्प्रूव्ड अ लॉट्स अँड लॉट्स अँड लॉट्स. Right. Yeah, and when I saw his Bal Gandharva, when I saw his Lokmanya, and now Katyar, Katyar. I realized one thing कि सुबोध speaks through his eyes. वो आंखों से बहुत अच्छी बात, मतलब लाइक यू नो ही डिलीवर्स दैट डायलॉग थ्रू आईज. तो बहुत सारे लोग होते हैं कि जो जिनकी यहाँ कुछ नहीं होता वो यहाँ से फिर बोलने की कोशिश करते हैं. बट सुबोध आई हैव ऑलवेज रियलाइज कि जो भी बोलना है वो आंखों से बहुत पावरफुली कन्वे कर सकते हैं. एंड इन दिस द एक्सप्रेशन विच ही हैज टू गिव, like when he is with the con woman, when he is in front of the boss, when he is with his wife, and when he realizes what is the truth of life. Right. हम जिंदगी रोजमर्रा जीते हैं. आज तक क्या आपने दिलीप ये सोचा है कि आप सुबह उठकर आपकी जो भी उम्र है जी. आपने कितनी बार ब्रश किया है? नहीं, ये तो मैंने नहीं सोचा. हाँ. 26 साल की मेरी उम्र है. हाँ, कितने दिन आए होंगे? 26 साल. हाँ, उसके आप महीने, आप उसके महीने निकालो, आप उसके दिन निकालो, जी, जी, जी. आप उसकी सुबह निकालो, आप शाम को भी, रात को सोते समय भी ब्रश करते होंगे. जी. तो हमने कितना सारा टाइम जस्ट दांतों को ब्रश करने में गवाया है. ओके, सही बात कपड़े है, पहनने में, ये करने में गवाया है. बिल्कुल. बाल को संवारने में हमने कितना टाइम ये किया है. हमने कितना टाइम गवाया है बस सुबह रेडी होके, मतलब टू ट्रैवलिंग टाइम. स्पेशली मुंबई. एग्जैक्टली, इन मुंबई ट्रैफिक में. तो ये सब देखते हुए क्या आपने अपनी जिंदगी कब जी है? हाँ, ये बात तो है. तो ये सवाल मेरी जहन में आया था कि भाई मैंने अपनी जिंदगी क्या जी है, और अगर जी है मैंने अपनी जिंदगी तो कब जी है, तो कितनी जी है, इतनी जी है, इतनी जी है, इतनी जी है, मैंने किया क्या है? क्या मैंने कभी आजकल तो ये होता है ना कि मुझे है ना कॉफी कोई देता है ना और कहता है चल लवकर कॉफी पिया आणि आपण निघूया. मैं कॉफी ऐसे ही उसके सामने ही कर देती हूँ, नको मला कॉफी. बिकॉज कॉफी एक ऐसी चीज है कि मुझे लगता है मैं शांत बैठूं, मैं एटलीस्ट 2-4 ऐसे ही सिप ले लूं. ये दोनों अभी आप ही करो इंटरव्यू. ये क्रांति और अच्छा भाई, अच्छा देखा लेडीज कैसे हो गई. संघाचा शो मराठी आहे, तुम्हाला लक्षात आहे का? हा, पण ते काय मला माहिती नाही, कारण की त्यांनी तिकडनं हिंदीतून चालू करून झालं तर मला लूप लागला इकडे. काही प्रॉब्लेम तर नाही. हिंदी तसं मराठी झालं थॉट ते- कन्वे होणं हे हा, गरजेचं आहे. करेक्ट, एक्झॅक्टली. तो ये होता है की मला कॉफी पिताना असं कोणीचं सांगितलं, एकदम फटका मारला कोणीतरी अगदी पाठीवरती, चल लवकर कॉफी पी. तो अपन बोलेंगे नहीं चाहिए बाप, तू ही रख ले. सही बात. सो यू नो दो ये वापस बोल सकते नहीं चाहिए बाप. बस, नहीं बस. चाहिए बाप, तू ही पी ले. हे असं ना तर लूप होऊन लागणार. नहीं चाहिए बाप, नहीं चाहिए बाप. जीप बोलो. नहीं क्या है, सी आई टेल यू वन थिंग कि ये छोटी छोटी खुशियां हैं. मैं हमेशा आजकल ऐसे रियलाइज करती हूँ कि मेरी खुशी हकीकत में किसमें है. क्या मैं यहाँ आती हूँ मॉल में और कपड़ा लेती हूँ वो मेरी खुशी है, या मैं 5 मिनट अपने ख्यालों में एक अच्छा सा गाना सुनते हुए एक कॉफी का एक सिप ले लेती हूँ और कुछ अच्छे मूड में हूँ. तो दैट वो जो क्षण है, वो जो एक पर्टिकुलर है, उसको मैं कब कैप्चर कर रही हूँ. और उसको कैप्चर करने की प्रोसेस जो है वो हम कभी रियलाइज ही नहीं करते. वी आर इन जस्ट हरी. Absolutely. ऑलवेज हम हरी में है. मैं भी यहाँ इंटरव्यू फिनिश करके वहां कब जाऊँ, मैं आगे का कब करूँ, मैं ये कब करूँ, मैं वो कब करूँ. तो अक्खी जिंदगी अगर मैं इस तरीके से, जैसे ट्रेन चलती है ऐसे मैं मेरी अक्खी जिंदगी बस ऐसे चल रही हूँ. सो वेयर आई एम फाइंडिंग टाइम फॉर माई सेल्फ. मैं अपने लिए कब जी रही हूँ, मैंने अपने लिए क्या कुछ कब सोचा है.
मैं बचपन से लेकर अब तक बड़ी हो गई, मैंने मेरे लिए कब सोचा, कभी नहीं सोचा. मेरे लिए सोचना मतलब नॉट सेल्फिशनेस. एक छोटे छोटे क्षण असतात आपल्या आयुष्यात जगण्याचे. Right. ते क्रांती सुबोधला समजावून सांगते. राइट. और वहां पर उसकी एक लाइन है कि जिंदगी तूने सिखाया मुझे, मतलब किस तरीके से जीने का वो तूने मुझे आज सिखाया. क्या बात. सी द फिल्म का हमेशा एक स्टार्ट होता है, एक मिडिल पोर्शन आता है, एक एंड आता है. तो स्टार्ट जो आहे या चित्रपटाचा हा एक सायबर क्राईमनी सुरुवात आहे. राइट. दॅट इज जस्ट द पॉइंट. प्लॉटचा एक स्टार्ट है, तो किक स्टार्ट है. आगे जो जर्नी है ना वो सब अलग है. True. और पूरा पिक्चर ये लेके जाती है अपने शोल्डर पे, और मतलब मजबूत शोल्डर पर लेके जाती है. वाह वाह वाह. ये हो चुका. Yes. अब ये दोनों को पूछो. So Lutla. I want to ओके know about Lutla. Yeah. फिल्म ऑलमोस्ट त्यांची कम्प्लीट झालेली आहे आणि Right. त्यानंतर सगळेजण त्यांना आय थिंक सजेस्ट करायला लागले की एक प्रमोशनल काहीतरी They wanted ऍक्टिव्हिटी petty song, पाहिजे. petty Right. song. एक काहीतरी मासेस साठी मास अपील वाला कुछ तो भी फंडा चाहिए Right. उसमें. हाँ. तर मग गाणं करायचं ठरलं हम्म. आणि मग कोण गाणार, कसं असणार गाणं. हम्म. तर करता करता असं एक हळूहळू समीकरण तयार झालं की क्रांती आणि सुबोध लेट अस प्रेझेंट देम ॲज सिंगर्स. बिकॉज प्रमोशनल सॉन्ग आहे, प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे, काहीतरी USP असला पाहिजे. Absolutely. अँड इवन आय वॉज किक्ड ऑफ विथ दिस आयडिया की अरे हा हे कुछ, कारण एक तर ही दोघंही अतिशय भिन्न प्रकृतीची कॅरेक्टर्स आहेत Right. फिल्ममध्ये. Right. म्हणजे Poles apart. अशी आहेत की Right. इकडे हा इकडे टाईप. Right. Right. सो गाण्यात ते यावं, हम्म. गाण्यातनं ती स्टोरी नॅरेट व्हावी अशी Right. इच्छा आहे. सो मंदार चोळकरला मी सांगितलं की शब्द लिहून दे, मला टॉम अँड जेरी फाईट हवी आहे या गाण्यात. Right. आणि एक चांगला लिरिसिस्ट स्वतःला कसा प्रूव्ह करतो त्याचं उत्तम उदाहरण आहे हे गाणं. म्हणजे की मी त्याला फक्त एक लीड दिलेला की मला टॉम अँड जेरी हवंय. हम्म. टॉम कोण जेरी कोण हा पार्ट वेगळा, बट दॅट यु नो हम्म. कनेक्ट त्या गाण्यातला बिटवीन feel टॉम तो अँड आहे. जेरी Right. तसा हा. पाहिजे. आणि त्यांनी मला इतकं सुंदर गाणं लिहून दिलं. लुटला लुटला वॉज द, आणि लुटला लुटला ही लाईनच अशी आहे की इट्स अ व्हेरी कॉमन वर्ड बट ऍक्सेप्टेड बाय एव्हरीबडी. आणि हे गाणं सूर्य झाकला एक जॉनर झाला एका विचाराचा, True. त्याच विचारांचा अत्यंत विरुद्ध असा हा जॉनर आहे. आणि क्रांती आणि सुबोधनी धमाल केली आहे गाण्यात. क्रांती तू क्रांतीचं गाणं गा, मी सुबोध गाते. Super. वाह. ओके. क्या बात. Here we go. होऊन जाऊ द्या. काळजाचा ठोका चुकवून सायरन वाजतो, खिशात नाही दमडा जीव हा जोरातो. हे काळजाचा ठोका चुकवून सायरन वाजतो, खिशात नाही दमडा जीव हा जोरातो. ए आडून नडून धरून मोका, लपून छपून मारून चौका, बिन पाण्याचा धुतला याला लुटला 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 लुटला, मला लुटला 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 फुलटो लुटला. अंतरा मजेदार आहे त्याला. तुझं सर. माझ्या दारातला मनी प्लांट हिन कापून शॉपिंग केली, याच्या सेविंगला दिलाय करंट, माझ्या लाईफची सेटिंग झाले. माझ्या दारातला मनी प्लांट हिन कापून शॉपिंग केली, याच्या सेविंगला दिलाय करंट, माझ्या लाईफची सेटिंग झाली. आडून आडून धरून मोका, लपून छपून मारून चोका, बिन पाण्याचा धुतला मला लुटला 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 लुटला, याला लुटला 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 फालतू लुटला. मध्ये भिजतात आस ओंजळी तवमले भेट आस, डोळ्यात श्वास ओठात आस, मन रात आज बेभान भास, मन वेड जाणते तुझेच वेड रे, मन वेड जाणते तुझेच वेड रे, वेड रे, वेड रे. स्वर पाप सात भिजतात आज ओंजळी तवमले भेट आज.
गेस्ट म्हणून बोलवतात ना, तर मला म्हणाले हा मॅडम तुम्ही येणार का स्क्रीन इंडिया? म्हणलं हात दाखवायचा असतो जाऊन हाय हॅलो. तर मला म्हणाले मॅडम तुमचं एक गाणं होऊन जाईल का? म्हणलं नाही मी परफॉर्म नाही करत. नाही मी म्हणलं की कोंबडी. नाही मॅडम ते तुमचं लुटला कोणीतरी पहिली सुपारी. आणि म्हटलं पण मी परफॉर्म नाही करत. परफॉर्म करायला कोण सांगतो, तुम्ही गाणं पण तुमची गर्दी पळून जाईल त्याचं काय? नाही पडणार, खरंच नाही. कॅरेक्टर किती रिलेट करता तुम्ही या कॅरेक्टरला आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीला? मी खूप रिलेट करते. फक्त चोरी अपार्ट आणि फॉर्जरी आणि फ्रॉड अपार्ट मी भरपूर रिलेट करते, कारण की मी सुद्धा ह्या क्षणात जगणारी मुलगी आहे. आणि मी तर कधी कधी टेन्शन ना, मला असं जेन्युइनली होतं ना दिलीप, की कसलं तरी टेन्शन आलेलं असतं आणि मग थोड्या वेळानंतर मी विसरून जाते की मला कसलं टेन्शन आलेलं आणि मग मला ह्या गोष्टीचं टेन्शन होतं की ते टेन्शन काय होतं. अच्छा. सो असं माझ्या बाबतीत होतं. सो आय रिअली लिव्ह इन द मोमेंट आणि खूप बिंदास, खूप छान मस्त आयुष्य जगणारी ती असते किरण कुलकर्णी, आणि मीही खूप तशीच आहे. त्यामुळे आय थिंक जेव्हा त्यांनी कास्ट सुद्धा मला केलं तेव्हा एका कार्यक्रमात त्यांनी मला पाहिलं जिथे माझी अशी वेडे ऍक्टिव्हिटीज चालू होते. इट वॉज अन इंटरव्ह्यू बेस्ड शो आणि त्यात मी काय अशी बरळत होते आणि त्यावर त्या बघून काहीतरी बरळत नव्हती. शी वॉज डुईंग श्रीदेवी अँड माधुरी दीक्षित. So we should have it, I mean, yeah. Please, नाही. Not both, but one at least. Shridevi किंवा माधुरी. I give you a choice. Okay, fine. So I was doing all sorts of things आणि मग ती म्हणाली की जर ही एवढे आवाज बदलून बोलू शकते तर ही लोकांनाही वेडं बनवू शकते. She can cheat in different voices, right? So तर तसं सगळं झालं आणि she casted me. So खूप रिलेट करते. प्रश्नाचं उत्तर हे आहे. आणि माधुरी दीक्षित होऊन जाऊ द्या. तुम्ही नाव त्याचे वेगळे पैसे तुम्ही घेणार आहे. श्रीदेवी इज व्हेरी फेमस. Yeah. अगोदर पण आम्ही ऐकलेलं आहे कुठे कुठे. हो, पण आता की श्रीदेवी करू का माधुरी? Your choice. माधुरी सू मी यार, एव्हरीवेयर आई एम डूइंग हर वॉइस. उसको फोन लगाओ पहले, असं होईल. विल डू माधुरी ओनली. या बिकॉज श्रीदेवी तो मैंने भी बहुत सुना है. माधुरी इज लिटिल डिफिकल्ट आई थिंक. या मोहिनी क्रांती. देयर वॉज वन डायलॉग इन तेजाब. मी तेजाब खूप बघितली आहे त्यामुळे तेजाब. फूलों की खुशबू से नहीं महेश देशमुख, ये लड़की जो तुमसे प्यार करती है उसका एक जानवर की तरह इस्तेमाल किया तुमने. महज 100 रुपए की बेड जीतने के लिए उसकी भावनाओं को काट कूट के रख दिया. लेकिन जिस दिन तुम जानवर और इंसान के बीच का फर्क जानने लगोगे ना, तुम अपने आप से नफरत करने लगोगे. माझी बॅग ठेवली त्यामुळे कदाचित आवाजात थोडा फरक झाला. It's not Madhuri Dixit, but it's Kranti on this time's masala chawal. तो मैंने सही किया ना. बहुत अच्छा तो ये किया बोल रही है आपने. आप मेरी शोज लगाती फिरती है. नहीं बिल्कुल. तो मैं ठीक कर रही हूँ ना. बहुत बिल्कुल सही कर रही हूँ ना. 100% बस ये बात है ना. थँक यू मेरी सो हिरोईन मच. है यार. आपका थँक यू सो मच. धन्यवाद आमच्याबरोबर मनसोक्तपणे गप्पा मारल्याबद्दल. अँड ऑल दी बेस्ट टू किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी 15 जुलैला रिलीज होतोय तेव्हा किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी थिएटर मध्ये जाऊनच बघावा. Absolutely. Thank you. थँक्यू सो मच. थँक्स. बहुत मजा आया दिल. Super. या गुड शो.